वाशिममध्ये बाभुळ गावातील अनिकेत सादुडे या अल्पवयीन मुलाचं अपहरण झालंय। गावात रात्री एका कार्यक्रमानंतर घरी परतत असताना अनिकेतचं अपहरण झाल्याची माहिती समोर येते। अनिकेतच्या घराबाहेर बंद लिफाफा आढळून आला, त्यात 60 लाख रुपयांची मागणी करण्यात आली। त्याचबरोबर पोलिसांना माहिती देऊ नका अशी धमकीही या पत्रामध्ये करण्यात आली आहे। बाभुळगाव येथे काल 12/3/2025 च्या रात्री एक अल्पवयीन मुलगा जो 14 वर्षाचा आहे तो त्याचं अपहरण झाल्याबाबत पोलिसांना तक्रार प्राप्त झाली होती। त्यानुसार तात्काळ त्याची दखल घेऊन फिर्याद दाखल करण्यात आली। 140(2) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि एकूण 9 पथके गठीत करून त्यांना आरोपी शोधकामी रवाना करण्यात आले। पीडिताच्या शोधकामी रवाना करण्यात आलेले आहे आणि तांत्रिकदृष्ट्या गोपनीय बातमीदार आणि सर्व प्रकारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे। माझा मुलगा अनिकेत संध्याकाळी 8:30 वाजता जेवण करून गेला। गावात नानमुखाचा कार्यक्रम होता, तर घरी तो परतलाच नाही। ते डीजेवर डान्स करायसाठी जातो म्हणे, तर आम्ही जेवण केलं आम्ही झोपलो। तर नंतर मला 2 वाजता आईने उठवलं की मग पोरगं घरी आलं नाही, जाऊन पाय। जेव्हा दरवाजा उघडला त्यावेळेस दारातच चिठ्ठी होती, पण मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं। काय होतं चिठ्ठी? तर त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं की बुवा तू 60 लाख रुपये घेऊन ये, तो पोरगा आमच्या ताब्यात आहे, तू पोलिसाला कळवू नको। असं मी 2-4 वाक्य वाचले, तेवढं काही वाचलं नाही। किती पानाचं पत्र होतं? 5 पानाचं पत्र होतं। हिंदीत होतं, मराठीत? हिंदीत लिफाफ्यात पॅकेट करून पाहत होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।